आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. काँग्रेसने मराठवाड्याला विकासापासून दूर ठेवले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप. मराठवाड्यासारखा काळ्या आणि कसदार मातीच्या क्षेत्रात काँग्रेस पक्षाने सर्वांगीण विकासापासून वर्षानुवर्षे कोसो दूर ठेवले, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 20 एप्रिल शनिवार रोजी परभणी शहरात आयोजित जाहीर सभेतून केला. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारात परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील लक्ष्मीनगरी परिसरात आयोजित जाहीर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री अतुल सावे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासह उमेदवार महादेव जानकर, आमदार मेघनादिदी बोडीकर, आमदार बबन लोणीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार रामप्रसाद बोडीकर, माजी खासदार ॲडव्होकेट सुरेश जाधव, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉक्टर केदार खटिंग, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुखसह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की लोकसभा निवडणूक केवळ सरकार बनविण्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर या निवडणुका विकसित भारत, आत्मनिर्भर भारत हे ध्येय व लक्ष ठेवूनच होऊ घातले आहेत. या निवडणुकीतील मुद्देसुद्धा सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः या जगात तिसरी अर्थव्यवस्था म्हणून भारत उभा राहू इच्छित आहे. चंद्रयानसारखी यशस्वी मोहीम 140 कोटी देशवासियांसाठी अभिमानास्पद ठरली. भविष्यातील गगनयान मोहीमसुद्धा गौरवास्पद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. 2014 सालच्या निवडणुकीच्या वेळी अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट यासारख्या मुद्द्यावर चर्चा होत होती. 2019च्या निवडणुकीत अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, शहिदांच्या मालिका वगैरे चर्चा थांबल्या गेल्या. त्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्द्याने देशवासियांना परिवर्तन दिसून आले. भारत देश हा हल्ले सहन करणारा देश नाही, तर घरात घुसून प्रत्युत्तर देणारा देश आहे, हे 5 वर्षात दाखवून दिले, असे मोदी म्हणाले. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र जपला. कोणत्याही जातीपाताचा, धर्माचा विचार न करता, कोणताही भेदभाव न करता केंद्र सरकारने अन्य भागाप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सुद्धा 40,000 लाभार्थ्यांना पक्के घर दिले. त्यातून घरकुलांची चिंता मिटली. प्रत्येक घरकुलास पाणी पुरवठा सुरू केला, असे नमूद करतेवेळी मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकार उर्वरित सर्व कामे पूर्ण करेल, नव्या दिशेने भक्कमपणे अन्य कामावर लक्ष केंद्रित करेल, असे आश्वासित केले. कापूस, सोयाबीन यासारखी नगदी पिके या भागात मोठ्या प्रमाणावर पिकत असताना प्रक्रिया उद्योग नाही, सिंचनाचे प्रश्नसुद्धा दुर्लक्षित आहे. परंतु या गोष्टीची निश्चितच दखल घेतली जाईल. मागास जिल्हा म्हणून परभणीची ओळख पूर्ण पुसली जाईल. एक विकसित जिल्हा, विकसनशील जिल्हा म्हणून परभणी भारताचा नकाशावर झळकू, असा विश्वासही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदाच आगमन होत असल्याने सभेत मोठ्या संख्येने नागरिक, पुरुष, महिला सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सभेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले सर्व दावे दिशाभूल करणारे. राजन क्षीरसागर यांचा आरोप. परभणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 20 एप्रिल शनिवार रोजी परभणी शहरात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत मोदी यांनी केलेले सर्व दावे पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप परभणी लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन क्षीरसागर यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज निवडणूक प्रचारात परभणी येथे केलेले दावे संपूर्णतः खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 1200 कोटी रुपयाची पीक विमा भरपाई अद्याप शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली नाही. यातील 476 कोटी रुपये खरीप 21च्या पूरग्रस्त हंगामातील भरपाई ही केंद्र सरकारनेच ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीमध्ये अडकवून धरलेली आहे रिलायन्सच्या तक्रारीवरून. सेलू शहरात हलक्या पावसाची हजेरी.
सेलू शहरात दिनांक 20 एप्रिल शनिवार रोजी सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक सुसाट वारा सुटून 5:30 वाजता पावसाने हजेरी लावल्याने एकच पडवापडवी सुरू झाली होती. सेलू शहरात शनिवारचा बाजार असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजारात विकण्यासाठी आणलेला माल पाण्यात भिजून नुकसान होण्याच्या भीतीने आणलेला माल सारून परत गावाकडे जाण्याची वेळ आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र बच्चे कंपनीने या पावसात भिजून आनंद लुटला. गंगाखेड शहरात वंचितच्या वतीने प्रचारासाठी पथनाट्याचे सादरीकरण. परभणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाब डक यांच्या वतीने गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पुणे येथील सम्यक ग्रुप यांनी पथनाट्याचे सादरीकरण करत असताना वंचित बहुजन आघाडीची भूमिका नाट्यमय शैलीतून व्यक्त केली व गंगाखेड शहरातील पाहणाऱ्या प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आकाश पारवे, गजानन पारवे, दिगंबर घोबाडे, लखन साळवेसह आदी उपस्थित होते. निवडणूक प्रचार करत असताना सम्यक पुणे ग्रुपच्या वतीने विकासाचे राजकारण या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले असता पुणे येथील सम्यक ग्रुपच्या पथनाट्यामध्ये ओंकार भुसारे, शेवता सुतार, शिवम कदम, मनोज परधे, किशोर परधे, भाग्यश्री कोंबे, पूजा लोंडे, वनिता नाईक, हिना शेख यांचाही सहभाग होता. मुघल प्रिन्स सर्वांचे लाडके मिर्झा दानियाल बेग आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार.